आपण दर एक महिन्यामध्ये एक हप्त्यामध्ये एक व्हिडिओ बनवतो। साधारणतः आपला नेहमी संदर्भ असतो की रिअल इस्टेट क्षेत्र किंवा एक सामाजिक क्षेत्र आणि महत्त्वाचं म्हणजे सोसायटी बायलॉज, त्यानंतर MCS ॲक्ट हा जो आहे तो, किंवा सनिबंधक कार्यालय, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संदर्भामध्ये असलेली हे घरं, भूखंड आणि काही जे नवीन नवीन नियम येतात ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे। आज आमच्यासोबत श्री म्हात्रे साहेब आहेत आणि भास्कर म्हात्रे साहेबांचा परिचय असा आहे की ते नवी मुंबई फेडरेशनचे सचिव सेक्रेटरी आहेत आणि मला असं वाटतं ह्या नवी मुंबईमध्ये वारंवार ते त्यांच्यापर्यंत जी लोक पोहोचतात त्यांना नेहमीच मोफत सल्ले देत असतात आणि ते सल्ले नुसते मोफत असूनही त्या सल्ल्याच्या अनुषंगाने लोक एक प्रकारची आपल्या सोसायटीमध्ये इम्प्लिमेंट करतात। सोसायटी चालवली गेली कशी पाहिजे आणि या सगळ्या संदर्भात ते आपल्याला वारंवार माहिती देत असतात। तर ही वारंवार माहिती घेत असताना आज आपण एक प्रमुख विषयाकडे त्यांच्यासाठी चर्चा करायला त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे। आपला आजचा विषय असा आहे की सर, तुम्हाला कल्पना आहे ज्यावेळी सोसायटी एखादी रजिस्ट्रेशन होते, म्हणजे उदाहरणार्थ एखादी सोसायटी 2000 साली किंवा 2001 साली रजिस्ट्रेशन झाली, त्यानंतर त्या सोसायटीने अद्याप कधीही AGM घेतली नाही, त्या सोसायटीने ऑडिट केलं नाही, त्या सोसायटीने मिनिट्स बुक सुद्धा लिहिलं नाही। तर हा नक्की काय प्रकार आहे आणि ह्याच्यामुळे सोसायटीला काय फायदा होऊ शकतो, काय तोटा होऊ शकतो? नमस्कार, विजय साळे साहेबांनी चांगला म्हणजे एक उपक्रम राबवला आहे की लोकांना त्याच्यात ज्ञान व्हायला पाहिजे। जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी चालवत आहेत त्यांना कायद्याचं ज्ञान नसतं, म्हणजे ते युगो आणि इग्नोरन्स हा मेन कारण असतं की त्याच्यामुळे सोसायटीत भांडणं होतात। आणि हा इग्नोरन्स आहे, जो अज्ञान आहे, तो आज आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार। पहिलं तुम्ही सांगितलं की सोसायटी ज्यावेळेस रजिस्टर झाली की त्याच्यानंतर ते ऑडिट करत नाही किंवा मग त्याचे AGM घेत नाहीये, तर त्याचे परिणाम काय? पहिली गोष्ट, सोसायटी ज्यावेळेस रजिस्टर झाली तर विदिन 3 मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ रजिस्टर, ज्यावेळेस ती रजिस्टर होते त्या 3 महिन्याच्या त्याने पहिली एक मीटिंग्स बोलवायची असते आणि त्याचा कार्यकाळ हा 1 वर्ष असतो। 1 वर्ष झाल्यानंतर त्याच्या अगोदरच त्याने एक रेग्युलर मीटिंग बोलून मग इलेक्शन प्रोसेस ती स्टार्ट करायचं असतं। बऱ्याचशा सोसायट्या काय करतात, कार्यकाळ झाला तरी ते पुढे जातात आणि तिकडे सेक्शन 77 लागलं जातं आणि ऍडमिनिस्ट्रेटरची नेमणूक होते। म्हणून प्रत्येक सोसायटीने रजिस्टर झालं की पहिली गोष्ट 1 वर्ष त्यांचा फक्त कार्यकाळ असतो आणि त्याच्या अगोदरच त्यांनी इलेक्शन प्रोसेस स्टार्ट करायची असते। दुसरं तुम्ही सांगितलं की AGM बद्दल पण तुम्ही समजा तुमचं आता फायनान्शियल इयर जे आहे ते 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत फायनान्शियल इयर आहे। त्या फायनान्शियल इयर ज्यावेळेस तुमचं संपतं तर मॅनेजिंग कमिटीची फार मोठी त्यांच्यावर जबाबदारी असते। त्याने काय करायचं की 45 दिवसाच्या आत, म्हणजे तुमचं वर्ष संपलं की 45 दिवसाच्या आत बायलॉज नंबर 146 प्रमाणे त्यांनी त्यांचं अकाउंट रेडी करायचं। आता अकाउंट रेडी करणं म्हणजे का असं खायचं काम नाही, मग त्यांनी ती काम पहिला जो आठवडा असतो एप्रिलचा त्याच्यातच काम चालू करायचं। काय करायचं, सगळ्यात पहिला तुमची जी FD असेल त्या बँकेत जायचं, त्यांना पत्र द्यायचं आणि त्यांच्याकडून अक्रूड इंटरेस्ट सर्टिफिकेट घ्यायचं। हे सगळं पहिलं काम प्रत्येक सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीने करायचं, अक्रूड इंटरेस्ट सर्टिफिकेट करायचं। आणि मग 15 मेच्या आत तुमचं अकाउंट हे रेडी व्हायलाच पाहिजे ॲज पर बायलॉज नंबर 146। एकदा अकाउंट रेडी झालं की मग तुम्हाला जूनच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला तुमच्या ऑडिटरकडे द्यायचं आहे। हे बंधनकारक आहे, तुम्हाला त्या ऑडिटरकडे जूनच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला द्यायचंच आहे। ते दिल्यानंतर ऑडिटरची जबाबदारी आहे की त्याने ते 4 महिन्याच्या आत, वर्ष संपलं की 4 महिन्याच्या आत म्हणजे 31 जुलैच्या आत त्याने अकाउंट रेडी केलं पाहिजे, त्याने ऑडिट केलं पाहिजे, ती त्याची जबाबदारी आहे। पण जबाबदारी कधी येईल, तुम्ही जर तुमचं अकाउंटच त्याला दिलं नसेल किंवा त्या ह्याच्यामध्ये फार बिझी असेल तर तुम्ही त्याच्या मागे लागलं पाहिजे आणि त्याला सांगायचं की माझं अकाउंट कुठल्याही परिस्थितीत मला 31 जुलैच्या आत व्हायला पाहिजे आहे। एकदा अकाउंट झाल्यानंतर मग सेक्रेटरी साहेबांची जबाबदारी असते ते डिटेल्स त्याने वाचायचं आहे। बऱ्याचशा काही वेळेस चुका झालेल्या असतात आणि त्याच्यामुळे आपण ते डिटेल वाचायचं आणि मग ते डिटेल वाचल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये बोलवायचं आणि ते अप्रूव्ह करायचं। अच्छा, त्याच्यात काय अकाउंट्समध्ये काय येतं, तुम्हाला काय अप्रूव्ह करायचं आहे? पहिली गोष्ट ऑडिट रेक्टिफिकेशन रिपोर्ट, म्हणजे दोष दुरुस्ती अहवाल। हा दोष दुरुस्ती अहवाल
ट्रिप्लिकेटमध्ये अगोदर मॅनेजिंग कमिटीने अप्रूव्ह करायचं, सेक्रेटरी साहेब ते बनवतील, मॅनेजिंग कमिटी अप्रूव्ह करा. दुसरं, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, म्हणजे तुमचं थोडंसं जर प्रॉफिट झालं असेल तर ते प्रॉफिट तुम्ही कसं युटिलाइज करणार ते सुद्धा अप्रूव्ह करायचं आहे. आणि हे बायलॉ सेक्शन 75 मध्ये सगळं हे दिलेलं आहे आणि 79 मध्ये, तर त्याप्रमाणे ते अप्रूव्ह करायचं. त्याच्यानंतर तुमच्या ज्या ऍक्टिव्हिटीज झालेल्या असतील त्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला अप्रूव्ह करायच्या आहेत. म्हणजे अॅन्युअल रिपोर्ट म्हणजे वार्षिक अहवाल तो अप्रूव्ह करायचा आहे. ऑडिटरची अपॉइंटमेंट करायची आहे. बजेट पण तुम्हाला अप्रूव्ह करायचं आहे. ह्या काही ज्या गोष्टी आहेत ह्या मॅन्डेटरी आहेत. आणि ह्या झाल्यानंतर ह्या ऑडिट पार्ट ऑफ झालं आणि ह्या झाल्यानंतर तुमची वार्षिक सर्वसाधारण सभा. कोणत्याही परिस्थितीत तुमची वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबरच्या आत व्हायला पाहिजे. जर ती 30 सप्टेंबरच्या आत जर झाली नाही तर कलम 75(5) नुसार ती कमिटी बरखास्त होईल. ओके, कमिटी बरखास्त झाली तर पुढे भयंकर प्रॉब्लेम्स येतात. मॅक्झिमम ते 1 वर्ष तिथे प्रशासकाची नेमणूक केली जाते. मॅक्झिमम 1 वर्ष ते दिलेले नेमणूक आहे. आणि मग प्रशासक कसं होतं, तो 1 पर्सन्स कमिटी, आणि मग तो काय करतो, तो कधीतरी येतो आणि तो मग त्याच्याप्रमाणे वागतो. त्यामुळे प्रशासनाचे जे प्रशासक असतात त्यांचे चार्जेस ठरलेले आहेत का काही सरकारकडून, की त्यांनी किती चार्जेस घेतले गेले पाहिजे? असे ठरलेले नाहीत. निबंधक कार्यालय त्यांना सांगतं की तुम्हाला एवढे चार्जेस घ्यायचे आहेत ते. ओके, म्हणजे त्याचे चार्जेस पण ते चार्जेस घेतात. तर आणि दुसरी गोष्ट अशी महत्वाची आहे की ह्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा काही सोसायट्यांच्या व्यक्तींकडे अज्ञान असतं आणि ती लोक तरी सुद्धा त्यांचा कारभार चालू ठेवतात. मग तो कारभार योग्य आहे का अयोग्य आहे? तो कारभार अयोग्य आहे. मग अयोग्य कारभार आहे. मग एखाद्या वेळेस कधीतरी असं होतं की रिडेव्हलपमेंटचं काम येतं आणि सोसायटी रजिस्ट्रेशन नसते किंवा लिजिट झालेली नसते किंवा त्याची कमिटी लिगल नसते. मग ते धावपळ करतात की आपलं आता लिजिट झाली पाहिजे, आता आपलं कमिटीची एजीएम झाली पाहिजे, लोकांना त्याची माहिती गेली पाहिजे. मग अशा वेळेस काय होतं सर, ते नक्कीच लिजिट होऊ शकते का? तुम्हाला सांगतो, तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला साहेब. आता रिडेव्हलपमेंटचं वारं पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये जोरात व्हायला लागले. बऱ्याचशा सोसायट्या ह्या आता बरखास्त झालेल्या आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की तो जो फक्त एजीएम न घेतली आहे आणि कमिटी लिगल नाही आहे त्यामुळे या कमिट्या बरखास्त होत आहेत आणि त्यांना रिडेव्हलपमेंटचे राईट्स मिळत नाहीयेत. आणि अजून सर एक महत्वाचा विषय अजून एक असा होता की IJ आणि शेअर रजिस्टर हा जो काय प्रकार आहे नक्की, म्हणजे लोकांना, नागरिकांना माहिती मिळाली पाहिजे की हा लोकांनी अपडेट करणं गरजेचं आहे की नाही आहे. आम्ही बहुतेक सोसायटीमध्ये काम करत असताना बघितलोय की लोकांकडे ह्या गोष्टी अपडेट नसतात आणि नंतर मग NOC देणं, त्या NOC वरती आउटवर्ड नंबर न टाकणं, रिझोल्युशन न देणं किंवा मिनिट्सची कॉपी न देणं, ह्या अशा काही गोष्टी घडत असतात. तर अशा गोष्टी ज्यावेळी घडतात त्यावेळी एखादी चूक आणि एखादी झालेली चुकीची गोष्ट मला असं वाटतं त्या कमिटीवरती खूप मोठ्या प्रमाणात बेतू शकते. जोपर्यंत एखादी व्यक्ती लिगली न्यायालयात जात नाही तोपर्यंत त्या गोष्टीचं गांभीर्य हे नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीये. मला असं वाटतं आपण आपल्या शब्दात सांगावं की ह्या सगळ्या IJ आणि शेअर रजिस्टरचं गांभीर्य किती महत्वाचं आहे आणि रिझोल्युशन देणं हे किती गरजेचं आहे. IJ शेअर रजिस्टर, आय म्हणजे त्याच एखाद्या सभासदाचं सेपरेट पान त्याचं असतं, कुंडली असते. ओके, इन शॉर्ट मध्ये त्या सभासदाची संपूर्ण कुंडली त्या रजिस्टरमध्ये, म्हणजे त्याचं एक संपूर्ण पान त्याचं असतं. आणि शेवटी तो ज्यावेळेस फ्लॅट सेल करतो मग ते ट्रान्सफर वगैरे शेवटी येतं त्याच्यात. ओके, आणि शेअर रजिस्टरमध्ये शेअर कॅपिटल ते सगळं असतं आणि जे रजिस्टरमध्ये संपूर्ण नवीन जे मेंबर्स येतात ते असतात. हे बंधनकारक आहे. तुम्ही ज्यावेळेस इलेक्शन प्रोसेस स्टार्ट करता ना, इलेक्शन प्रोसेस स्टार्ट झाल्यावर जो इलेक्शन ऑफिसर तुमच्याकडे येतो तो INJ रजिस्टर बघतो. सर पण काही काही वेळा आम्ही असं बघितलंय की सगळं गृहीत पकडतात. ठीक आहे, चाललंय सगळं, आम्ही जे करतो ते योग्य आहे. आपण कोणालाही ज्ञान देत असताना म्हणजे खरंच आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी ह्या नियमात राहून कामं केली गेली पाहिजे, सोसायटीच्या बायलॉजनुसार वागले गेले पाहिजे किंवा MCX ऍक्टनुसार वागले गेलं पाहिजे. आज आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली या न्यू बॉम्बेतल्या जवळपास 80च्या वरती सोसायट्यांचं लिस्टेड प्रक्रिया करून दिलेली आहे आणि सगळ्यांच्या निवडणुका सुद्धा घेत आहोत किंवा त्यांना जे काही सहकार्य लागतं ते सगळं करतोय. पण हे तुमचं मार्गदर्शन आहे. पण मला सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे की लोकांनी गृहीत पकडले की ठीक आहे, ही लोक आम्हाला चुकीची काहीतरी माहिती देत असतात, आम्ही नाही मीटिंग घेतली तरी पण चालतं. सर ते योग्य आहे का? हे अजिबात नाही. कायद्याने तुमच्या बायलॉजने सर्टन थिंग्स या फिक्स केलेल्या आहेत, त्यावेळेस त्या व्हायलाच पाहिजे. मग ते बायलॉजचं उल्लंघन होतं.
आणि मग निबंध कार्यालयाकडून ऍक्शन्स होते आणि कमिटी बरखास्त झाल्यावरती संपूर्ण त्या कमिटीच्या चुकामुळे संपूर्ण जे सभासद असतात त्यांना तो त्रास सहन करायला लागतो. नमस्कार. आज आपण श्री भास्कर म्हात्रे सरांच्या समवेत होतो आणि त्यांनी आज सांगितलं की एजीएम ही किती महत्त्वपूर्ण आहे, आय जे शेअर रजिस्टर्ड हे किती महत्त्वपूर्ण आहे आणि कशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे, कशा प्रकारे कामकाज केलं गेलं पाहिजे. आणि मला असं वाटतं एखादा जर लिगली तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती देत असेल तर ती माहिती घेणं अपेक्षित आहे, डावलले गेली नाही पाहिजे आणि प्रत्यक्ष गोष्टीची पडताळणी चाणक्षपणा आपण केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की सुंदर अशा प्रकारे हा कामकाज चाललं गेलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये मग ती रेडिओ असेल किंवा येणाऱ्या सोसायटीच्या कमिटीवरती असणारा आक्षेप असेल काही लोकांचा तर तो होत नाही आणि कमिटी नीट आणि व्यवस्थितरित्या कामकाज पार पाडू शकते. आज आपण सगळ्यांनी ह्या चॅनलला मला असं वाटतं नक्कीच सबस्क्राईब करा, कारण का ह्यातून वेळोवेळी आपल्याला चांगल्या स्वरूपाची माहिती मिळत असते. मी विजय बाबासाहेब साळे, धन्यवाद. नमस्कार.